नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण कस्टर्ड बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी दूध तापून घेतलेलं आहे। 1 लिटर दूध आहे, त्याच्यासाठी मी 1 वाटी साखर याच्यामध्ये टाकणार आहे। वाटी छोटी आहे आणि दुधामध्ये मिक्स करायला चमचा अगदी स्वच्छ घ्यायचा। ही साखर आता पूर्णपणे आपण विरघळून घेऊयात। गॅस चालू आहे। अगोदर मी दूध उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मंद गॅस केलेला आहे। मंद गॅस केल्यानंतर आपण साखर छान अशी विरघळून घेऊयात। अर्धी वाटी दूध याच्यातूनच बाजूला ठेवलेलं आहे। याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकून घेत आहे। एका वाटीला 1 टेबलस्पून आपण कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहोत आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात। जर तुम्ही कस्टर्ड पावडर जर जास्त टाकली ना तर ते व्यवस्थित शिजलं गेलं नाही तर ते पिठाळा असं बघ पिताना लागतं पहा। त्याच्यामुळे कस्टर्ड पावडर एका वाटीला 1 चमचा। आता हे पूर्णपणे आपण हे सर्व विरघळून घेऊयात। पहा, याच्यातून पावडर आपण सर्व मिक्स करून घेतलेली आहे। याच्यात गाठी अजिबात ठेवायच्या नाही। आता कस्टर्ड बनवायचं म्हणलं की आपण सुरुवातीला काय करतो, फळं कट करत असतो, पण फळं अगोदर कट करून नाही घ्यायची, तर अगोदर ही प्रोसेस करून घ्यायची। दूध तापून घ्यायचं, त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि त्याच्यामध्ये आता आपण हळूहळू कस्टर्ड टाकत हे हलवून घ्यायचं आहे पहा, म्हणजे दुधामध्ये छान असं मिक्स होईल। आता कस्टर्ड पावडर दुधामध्ये पूर्ण टाकून झाली की त्याच्यानंतर काय करायचं, 3 ते 4 मिनिट पण कस्टर्ड दुधामध्ये चांगली शिजून घेणार आहोत। हे पहा, अशी दुधाला उकळी आली की त्याच्यानंतर गॅस एकदम मंद करायचा। आता आपण मंद गॅसवरती छान शिजून घेणार आहोत। हे शिजवलं नाही तर मग काय होतं, चव पण वेगळी लागते कस्टर्डची। ही स्टेप फार महत्त्वाची आहे। जे कोणी नवीन व्ह्यूअर्स आपला व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या चॅनलला असेच वेगवेगळे व्हिडिओ येत राहतील। कस्टर्ड छान शिजत आहे तोपर्यंत आपण फळे कट करून घेऊयात। तर कलिंगड आहे, सफरचंद आणि डाळिंब हे आपण आता कट करून घेऊयात। आपल्याकडे जेवढी फळं आहेत ना तेवढीच आपण करायची। 2 ते 3 मिनिट आपण उकळून घेतलेला आहे। आता गॅस मी बंद करते आणि हे पूर्णपणे आपण नॉर्मल झाले की नंतर फ्रीजमध्ये ठेवूयात। कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि नंतर मग हे भांडं आपण कढईमध्ये ठेवणार आहोत। कस्टर्ड हे पटकन थंड होईल। पाण्यात आपण ठेवल्यानंतर हे छान असं थंड झालेलं आहे। हे छान आता मिक्स झालेलं आहे आपलं साखर आणि कस्टर्ड पावडर याच्यामध्ये, आणि हे थंड सुद्धा झालेलं आहे। ज्यावेळेस हे दूध थंड होईल ना त्याच वेळेस याच्यामध्ये फ्रूट टाकायचे। आपण याच्यामध्ये आता कलिंगड टाकून घेऊयात। डाळिंब टाकून घेऊयात। तुमच्याकडे एकच फळ असेल तरी सुद्धा तुम्ही कस्टर्ड करू शकता, की असं नाही की कस्टर्ड करायचं पण आपल्याकडे फळं नाही आहेत। एक फळ असेल तरी सुद्धा होऊ शकतं। आणि आता आपण हे सफरचंद आहे ते याच्यात टाकून घेऊयात। वरची साल काढून घेतलेली आहे आणि आता हे सर्व आपण मिक्स करूयात। कुणाला जास्त थंड नको असेल असं कस्टर्ड घेतलं तरी चालेल, किंवा फ्रीजमध्ये ठेवून थोडंसं नॉर्मल थंड केलं ना तरी सुद्धा चालेल। आपलं कस्टर्ड आता बनवून तयार झालेलं आहे।
याच्यामध्ये फळं टाकून घेतली की आपण याच्यामध्ये थोडं कंडेन्स मिल्क टाकून घेणार आहोत, कारण कोणत्याही स्वीटमध्ये आपण जर हे टाकले ना तर त्याची चव एकदम छान लागते. त्याच्यासाठी मी कंडेन्स मिल्क याच्यात टाकून घेत आहे. आणि आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.